सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. गेली 8 दिवसापासून आपल्या सोशल मीडियावरती अनेक पोस्ट, नकारात्मक पोस्ट फिरत आहेत आणि त्यातून तुम्ही चिंतन पण केलं असेल. खरं म्हणजे आम्ही वासनिक आहोत, वासनिकांसाठी बोलतोय. हे सर्वांनी जर लक्षात घेतलं तर यात मतभेद होण्याचं काही कारण नाही. आणि त्यासाठीच आम्ही वेळोवेळी मीटिंग घेत असतो, संवाद साधत असतो, चर्चा करत असतो. आणि त्याचसाठी गेली 10 वर्षापासून सर्वोदय सेवा वासनिक मंडळाच्या माध्यमातून हा सत्संगाचा भाग, ज्ञानाचा भाग किंवा धर्मजागृतीचा भाग हा सतत सातत्य ठेवून आम्ही करत आलो. आणि हे आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचलेलं आहे. त्याचप्रमाणे सेवेच्या माध्यमातून पण मंडळाच्या वतीनं अनेक उपक्रम आम्ही राबवले, त्याची पण आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस सुद्धा मला वाटायचं की मुठभर लोक एकत्र घेऊन एखादं मंडळ स्थापन करायचं आणि त्यातून काम करायचं आणि लोकांना जोडत जायचं. आणि याच माध्यमातून अनेक लोकांना आम्ही जोडल्या गेलो. आणि मग डोक्यात चिंतनाच्या माध्यमातून कधीतरी येत राहायचं की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या गोष्टी का नेऊ नये. आणि म्हणून अनेक लोक जोडल्या गेले, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातले लोक जोडल्या गेले. आणि त्यातूनच एक चळवळ उभी राहण्याचा मानस सर्वांनी बोलून दाखवला. आणि त्यासाठीच 15-20 दिवसापूर्वी नाशिकमध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये भरपूर संवाद घडला. त्या संवादात काही ठराव मांडले गेले आणि त्या ठरावाच्या माध्यमातून स्पष्टीकरणात्मक मी काही रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे त्या रेकॉर्डिंगच्या संदर्भात अनेक गैरसमज होऊन त्या विरोधात काही पोस्ट पण सोशल मीडियावरती आल्या. हरकत नाही, प्रत्येक विचाराला चांगलाच रिस्पॉन्स भेटणं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. प्रत्येकाची एक विचारधारा असते, प्रत्येकाचं एक तत्वज्ञान समजून घेण्याची पद्धत असते आणि त्यातून मनुष्य हा जगत असतो. गैरसमज होऊ शकतो, तो गैरसमज समजून उमजून घेतला पाहिजे. अनेक साधू संतांनी प्रत्यक्ष फोन करून माझ्याशी चर्चा केली आणि गैरसमज दूर करून घेतले. त्यांचे खूप खूप आभार खरं म्हणजे. आणि आता त्यानंतर परत येणाऱ्या शनिवारी 27 तारखेला नाशिक येथे आम्ही सर्व सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं जो वासनिक आश्रम तयार केलेला आहे दरी येथे, तिथं नाशिक जिल्ह्याच्या परमार्ग सेवकांची एक मीटिंग बोलावण्यात आली आहे. त्याला सर्वांनी यावं. येताना आपणास माहीत आहे, पण काही नवीन परमार्ग सेवक असतील त्यांना मी सांगू इच्छितो की येताना आपण शिदुरी घेऊन यावी, म्हणजे त्यात वेळ जात नाही. अनेकांना, नवीन लोकांना वाटत असेल की हे मीटिंग घेतात, मीटिंगमध्ये करत काय असतील, किंवा जे येऊ शकत नाही किंवा आलेले नाही आजपर्यंत, त्यांना शंका येणं साहजिक आहे. परंतु आम्ही जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस धर्मात चाललेल्या गोष्टी, चुकीच्या रूढी परंपरा, त्याच्यावरती चर्चा, संवाद, काही प्रमाणातून योग्य अयोग्य याचा विचार विनिमय करत असतो. आणि पुढं काय करता येईल आपलं कर्तव्याच्या भावनेतून एक कायद्याच्या चौकटीत बसून याची चर्चा होत असते. आणि ती चर्चा लोकांपर्यंत नेण्यासाठी कशा कशाचा वेळोवेळी उपयोग करायचा याचं चिंतन आम्ही करत असतो. आज खूप सोपं झालंय तुमच्यापर्यंत येणं. सोशल मीडियाचा आपण खूप खुबीने वापर करतोय, प्रत्येकजण करतोय. त्यावरती सुद्धा नकारात्मक विचार खूप लोकांचे आले की सोशल मीडियावरती आपण तत्वज्ञानावरती बोलू नये, धर्मावरती बोलू नये, असे रेकॉर्डिंग टाकू नये. खरं म्हणजे सोशल मीडियावरती नकारात्मक गोष्टी आपल्याला चालतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट, चुटकुले, जोक्स. आता राजकारणाचं, निवडणुकीचं वार आहे. कंटिन्यू काही ना काही कोणत्या तरी पक्षाच्या सभा, त्याची माहिती येत असते आणि ती आपण बघत असतो, ते आपल्याला चालतं. परंतु धर्माच्या अनुषंगाने होकारात्मक विचारधारा जर लोकांनी टाकण्याचा प्रयत्न केला, लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, तर ते आपलं चालत नाही. याचा अर्थ आपण अधमती, अधगती, अधरतीतून निघालोच नाही. खरं म्हणजे मानवांना समजलंय की जीव हा
चुकीचा विचार करतो, चुकीचं चिंतन करतो, चुकीच्या कृतीवर जातो. आणि परमेश्वराने अपेक्षा केली की त्यांनी ऊर्ध्वगतीला जायला पाहिजे. ज्याला हे समजलं त्याने तो चुकीचा विचार सोडून ऊर्ध्वगतीचा विचार केला पाहिजे, असं परमेश्वराची प्रत्यक्ष या जीवाकडून अपेक्षा आहे. परंतु तसं होत नाही. याचा अर्थ आपण त्यातून निघालेलो नाहीये हे लक्षात येतं. हरकत नाही, जे येऊ शकत नाही त्यांना आम्ही वेळोवेळी मीटिंगच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथून पुढे आठवड्यात 2 वेळा तरी सत्संग रेकॉर्डिंग मी तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे मी सर्वांना विनंती करू इच्छितो की मी जे बोलतोय ते सर्वसाधारण उपदेशी नवीन नामधारक, ज्यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाहीये किंवा जरी करत असेल तर कसा अभ्यास करावा, कुठून सुरुवात करावी, याचं कन्फ्युजन आहे मनात, त्यांच्यासाठीच बोलतोय. त्याच्यामुळं वाचनिकांमध्ये सुद्धा खूप अभ्यासू लोक आहेत. त्यांनी या गोष्टी मनावर घेऊ नये. अन्यथा साधू संतांपर्यंत माझी जाण्याची किंवा सांगण्याची योग्यता नाहीये हे मी अगोदरच कबूल करतो. त्यामुळे त्यांनी सुद्धा या गोष्टी मनावर घेऊ नये. सर्वसाधारण जो उपदेशी असतो, नामधारक असतो, त्यांनी खरं म्हणजे हा परमेश्वराच्या धर्माचा मूळ पाया, आपल्या तत्वज्ञानाचा मूळ पाया समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते ज्याला कळालं, ते ज्याला समजलं, त्याची मात्र योग्यता दिवसेंदिवस वाढत राहणार यात शंका नाही. सत्संग, ज्यावेळेस सत्संगात आपण जातो किंवा सत्संग करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस अनेक सत्संगातून आपल्याला हे लक्षात आलं असेल की आपण लीळाचरित्राचं वाचन करतो. लीळाचरित्रामध्ये सर्वच आहे. तत्वज्ञान आहे, आचार आहे, विचार आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत आहे. त्यामुळे आपण लीळाचरित्राला महत्त्व देऊन आपला मूळ ग्रंथ आहे त्याचं आपण वाचन करतो. परंतु त्याचं चिंतन न केल्यामुळे ते आपल्या डोक्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचे नोट्स आपण काढत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते समजत नाही, लक्षात येत नाही. एक गोष्टी रूपात आपण लीळा सांगू शकतो, ऐकू शकतो, त्याच्यावरती चर्चा करू शकतो. पण तत्वज्ञानाच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेलं जे मूळ तत्वज्ञान आहे ते आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यावरतीच आपण आता इथून पुढे प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये बोलणार आहोत. वेळोवेळी तुम्ही जोडत राहाल. त्या जोडण्यातून आपण काय करायचंय धर्माच्या अनुषंगाने त्याचा आपण नक्कीच विचार करू. पण माझं स्पष्ट मत आहे, ज्ञान मोचक सांगितलं परमेश्वराने. परमेश्वराचं हे जे तत्वज्ञान आहे, जे ज्ञान आहे, त्यातूनच या जीवाची मुक्ती होणार आहे. आणि ते ज्ञान आपल्याला समजणं, त्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. परमेश्वराने स्वतः अवतार घेतला आणि अवतार घेऊन आपल्या स्वतःच्या श्रीमुखातून आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय. आणि म्हणून ते तत्वज्ञान आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा ते तत्वज्ञान आपल्याला समजेल, कळेल, लक्षात येईल, तेव्हा नक्कीच सर्व जे अडचणी आहेत त्या दूर होतील. कुठंतरी आपण कमी पडतोय आणि म्हणून अडचणी धर्मामध्ये निर्माण झाल्या आहे असं मला नक्कीच वाटतंय. कर्तव्याच्या भावनातून काही मंडळी करण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी विचारधारा धर्मामध्ये आज निर्माण झालेल्या आहे आणि त्याची नक्कीच आमच्यासारख्याला एक भीती किंवा एक दुःख होत असतं. आणि म्हणून ही चळवळ आम्ही उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओ आले असतील. यूट्यूबवरती ते व्हिडिओ मी बघितले, ऐकले, तुम्ही पण बघितले असतील की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रगट झाले. म्हणजे ही एक विचारधारा आहे. योग्य अयोग्य हा नंतरचा विषय. आणि त्या विचारधारेवरती काही लोक धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याची आपल्याला जाणीवच नाही आहे. आपल्या धर्मातला एखादा अच्युत पंथ नावाचा वेगळा संप्रदाय निर्माण होतोय. आपल्यात यातून एखादा प्रचिती संप्रदाय निर्माण होतोय. याची आपल्याला कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता किंवा कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला न वाटता आपण ते गोष्टी डोळे झाक करतोय, दुर्लक्ष करतोय. याचा अर्थ अन्यथा ज्ञानाला, चुकीच्या ज्ञानाला आपण पाठिंबा देतोय, लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून यथार्थपणे आपला धर्म आपण समजून घेत नाही, समजून घेतल्यानंतर करणारे जे काम लोक आहे, जी चळवळ उभी करणारे लोक आहेत, त्यांचा उद्देश समजून घेत नाही, तोपर्यंत अशा अनेक विचारधारा उभ्या राहतील आणि धर्माच्या अनेक शक्ल निर्माण होण्याचा संभव भविष्यामध्ये उद्भवू शकतो.
खरं म्हणजे आजही आपल्यामध्ये विचारधारा कमी नाही. परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान एक आहे, विचारधारा एक आहे, आचारधारा एक सांगितली आहे, लीळाचरित्र एक आहे, सूत्रपाठ एक आहे, दृष्टांत तेच आहे. तरी आपल्यामध्ये मतभिन्नता का आहे? ही त्याची योग्यता असेल. समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो कमी जास्त असू शकतो आणि त्यामुळं या विचारधारा असू शकतात. आणि विचारधारा असायला पाहिजे, काही हरकत नाही. विचारधारा असणं परंतु त्यात संवादच न घडणं हे घातक आहे धर्माच्या प्रती आणि ही चुकीचं आहे. विचारधारा निर्माण करा. मला काय वाटतं हे मांडण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. लोकशाही राज्यामध्ये प्रत्येकाला तो जरी अधिकार असला तरी तत्व काय सांगतं, सिद्धांत काय सांगतं, मला किती पटतंय आणि मी किती समजून घेतोय हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्म जेव्हा येतो तेव्हा धर्म हा मनुष्याला जीवाला उभं राहण्यासाठी निर्माण झालेला असतो. त्याला मुक्तीच्यासाठी परमेश्वराने हा धर्म उभा केलेला असतो. त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हा धर्म उभा केलेला असतो. त्याला हरण्यासाठी किंवा त्यातून नकारात्मक विचार धारणा करून जीवनामध्ये हरण्यासाठी हा धर्म उभा राहिलेला नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये विचारधारा वेगळ्या जरी असल्या तरी संवादातून आपण त्या सोडू शकतो, सोडवल्या पाहिजे. परंतु यांचं मला जमतच नाही, यांचं मला पटतच नाही याचा अर्थ वेगळा काहीतरी संप्रदाय आपण निर्माण करावा, त्यातून अन्यथा ज्ञानासारखं लोकांपर्यंत पोहोचावं. तुम्हाला सांगतो, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन तुमचा विचार मांडला तर त्या विचार मांडण्याला 1-2 लोक का होईना फॉलोअर भेटतात. आणि धर्म ही एक माणसाची नस आहे आणि धर्माच्या नावाखाली जर तुम्ही काही सांगायला लागलेत तर नक्कीच लोक तुम्हाला भेटतात, गोळा होतात आणि त्याचाच एक संप्रदायाचा एखादा छोटासा भाग निर्माण होऊ शकतो. आणि ते धर्माला किती घातक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. या ज्या गोष्टी आहे याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. भविष्यात जर त्या वाढल्या तर त्या थांबवणं अशक्य आहे. आणि ही मंडळी काही दुसरी कोणी नाहीये, ही आपलीच मंडळी आहे, आपल्यातलीच मंडळी आहे. पण ती दुखावल्या गेली आहे, ती आपल्यातून नैराश्यातून बाहेर पडलेली आहे. परंतु यांना समजावण्याची ताकद कोणामध्ये नाहीये, यांना समजावण्याचा प्रयत्न कोणामध्ये नाही, महत्वाकांक्षा नाहीये. आणि हे करत असताना कोणीतरी लोक एकत्र येतात, आपला संसार करून, आपला व्यवसाय करून उरलेल्या वेळा धर्माच्या प्रती प्रेम व्यक्त करतात. आपण एकत्र आलो पाहिजे ही विचारधारा मांडतात. जे नसतील त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न करतात. याला सुद्धा विरोध होतो. याचा अर्थ आपण काय समजायचं? म्हणजे आपण काहीच करायचं नाही, जे करतायत त्यांना सुद्धा विरोध करायचा. तुमच्या डोक्यात सुद्धा येत नाही की आपण एक व्हावं आणि ह्या एकीतून काहीतरी धर्माच्या प्रती चांगलं काहीतरी निर्माण करावं. आमच्यामध्ये ते सक्सेस होईल नाही होईल हा विषय वेगळा आहे. तर आम्ही प्रयत्न तरी करतोय. परमेश्वर म्हणताय कर का नाही कर, तुझ्या त्यांनी होईल का नाही, पण हाव तर धर. ही हाव आम्ही धरतोय, ही वासना आम्ही करतोय की सर्व धर्मांनी एक व्हावं. धर्मावर येणारे जे घाले आहे, जे संकट आहे दूर व्हावेत. आपल्यामधला गैरसमजाचा जो मळब आहे तो शुद्ध व्हावा आणि एक धर्म, परमेश्वराचा जो एक धर्म आहे तो उजळपणे लोकांपर्यंत जावा. आणि हा प्रयत्न आमचा आहे. परंतु त्याला सुद्धा विरोध करणारे अनेक आम्हाला जेव्हा दिसतात त्यातून आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण हा 10 वर्षापासूनचा अनुभव असल्यामुळं परमेश्वरालाही विरोध झाला. प्रत्येक गोष्टीला, चांगल्या गोष्टीला विरोध होत असतो. उलट आम्ही असं समजतो की जे विरोध करतात ते आमचं अस्तित्व मानतात आणि आमच्या अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानले पाहिजे. ही जनरल बोलणं आता आपण थोडंसं कमी करणार आहोत. भविष्यात आपल्या रेकॉर्डिंग ह्या तत्वज्ञानावरती जाणार आहे. याच्यात काही चुकू शकतं. चुकलं तर सांगा, हक्काने सांगा, आपलं म्हणून सांगा. परंतु त्या चुकीचा अर्थ घेऊन परत काहीतरी चुकीची पोस्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका. कारण हे आपलं आहे, आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सत्संग जेव्हा घेतो, मीटिंग जेव्हा घेतो, त्यात आम्ही काय चर्चा करतो हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही तत्वज्ञानावरती बोलतो, शास्त्रावरती बोलतो. शास्त्रातले समज गैरसमज आमच्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या पद्धतीनं नाही सोडवता आलं तर आम्ही आमच्याकडे कितीतरी साधू संत जोडल्या गेलेले त्यांना फोनवरती प्रश्न विचारून त्याचं उत्तर प्रमाणबद्ध घेत असतो. माझ्याकडे कितीतरी साधू संत येत असतात.
मी अभ्यास करत असताना मला अनेक प्रश्न पडतात. मी एका वहीमध्ये त्या नोट्स काढून ठेवतो. जेव्हा ते साधू संत येतात तेव्हा नम्रपणे त्यांना हे प्रश्न विचारतो आणि ते सुद्धा माझी ज्ञानाची भूक समजून प्रमाणबद्ध मला त्याला उत्तर देतात. किती केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा, माझ्याकडे 1, 2, 4 प्रश्न निर्माण झालेलेच असतात. आडात असेल तर पोहण्यात येईल. आपण अभ्यास करत असेल तर प्रश्न निर्माण होणार आहे आणि प्रश्न निर्माण होणं हे धर्माच्या प्रती प्रगतीचं पाऊल असतं. चिकित्सा ठेवली पाहिजे, योग्य अयोग्य समजलं पाहिजे आणि ह्या योग्य अयोग्य समजण्यातूनच आपण पुढे गेलो पाहिजे. खरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक विचारधारा आहेत. पण हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हे सर्वच छातीठोकपणे सांगणार. जर सर्व हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे आणि त्या भगवद्गीतेमध्ये सर्व धर्म आहे, पण तरी हा धर्म लोकांपर्यंत जसा आहे तसा का पोहोचला नाही? मानव संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर का जो श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानावरती, आचारावरती चालतो आणि लोकांना चालण्यास सांगतो. या अभिमानाने आपण सांगितलं पाहिजे, कारण आपल्याला जशी भगवद्गीता कळाली तशी इतरांना कळाली नाही. मी कितीतरी ठिकाणी व्याख्यानातून सांगत असतो की तुम्हाला श्रीमद भगवद्गीता जर समजून घ्यायची असेल तर महानुभावांच्या दृष्टीतून, महानुभावांच्या डोळ्यातून तुम्हाला बघावं लागेल. तेव्हा ती भगवद्गीता जशी आहे तशी तुम्हाला कळेल. अन्यथा त्यात अनेक टीका, अनेक प्रश्न आणि अनेक विचारधारा निर्माण होतील आणि झालेल्या आहे. आपल्याला खूप अभिमान असायला पाहिजे. स्वामी श्री चक्रधरांनी भगवद्गीतेमध्ये ज्या शंका निर्माण झाल्या त्या महादाईसांना सांगितलेल्या, म्हणजे एका अवताराच्या संदर्भात दुसऱ्या अवतारांनी ही सोडवणूक केली. म्हणून आपण जितकं छातीटोकपणे लोकांना तत्वज्ञान सांगू शकतो तितकं छातीटोकपणे कोणी सांगू शकत नाही. परंतु तरीही आपल्याला आपलं तत्वज्ञान जर माहीत नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. गावांमध्ये एखादं 2 घर कुटुंब उपदेशी असतं, इतर भावबंद लोक, नातेवाईक लोक अन्य असतात. ज्यावेळेस उपदेशी लोक त्यांच्या कार्यक्रमात जातात किंवा हे त्यांच्या कार्यक्रमात जातात तेव्हा मानव हा चेष्टेचा विषय झालेला असतो. कितीतरी ठिकाणी मी हे बघितलेलं आहे. परंतु मला तसा कधीच अनुभव आला नाही, कारण तिथले तिथं उत्तर देण्याची धमक, ताकद आपल्या तत्वज्ञानात आहे, परंतु आपल्यात ते नसल्यामुळं आपण तिथं कमकुवत पडतोय. आणि म्हणून सर्वांनी धर्माच्या प्रती सुशिक्षित व्हायला पाहिजे. आपण कोण आहोत, आपण कशासाठी आलो आहोत, ही सृष्टी कोणी निर्माण केली, का निर्माण केली, कशासाठी केली, ह्या सृष्टीमध्ये आपण आलो, अगोदर होतो कुठं, आल्यानंतर आपण केलं काय आणि त्या करण्यातून आपल्याला भेटलंय काय. बरं, आज आपण काय करतोय, काय केलं पाहिजे आणि त्यातून उद्याचा आपल्याला भेटणारा फायदा काय आहे, तोटा काय आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर फक्त महानुभावांना माहीत असावेत आणि फक्त महानुभावांनाच माहीत असले पाहिजे. कारण ह्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नाही आहे. अन्य लोकांना तुम्ही 4 प्रश्न विचारा, तुम्ही भक्ती का करता, कशासाठी करता, जी करता ती कोणाची करता, काय मिळवण्यासाठी करता, एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला देता येणार नाही. परंतु महानुभावांना माहिती आहे की आम्ही भक्ती का करतो, कोणाची करतो, कशासाठी करतो. म्हणजे परमेश्वराची ओळख आपल्याला आहे, या जीवाची ओळख आपल्याला आहे, या भक्तीची ओळख आपल्याला आहे आणि या भक्तीतून मिळणारा फळाची ओळख आपल्याला आहे. म्हणजे आपण अनुभवातून, ज्ञानातून मोठे झालेले महानुभाव आहोत. पण याचा अभिमान केव्हा वाटेल तुम्हाला, तेव्हा महानुभाव संप्रदायाच्या अनुषंगाने तत्वज्ञान आपण जर समजून घेतलं आणि जगाच्या पाठीवरती एवढं सुंदर श्रेष्ठ तत्वज्ञान आपल्याला परमेश्वर कृपेने भेटलंय याची जाणीव तेव्हा तुम्हाला होईल. तेव्हा नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल आणि त्या अभिमानातून तुम्ही 100% प्रत्येक ठिकाणी तोंड देण्याचा प्रयत्न कराल. मी अनेक ठिकाणी सांगत असतो सत्संगामध्ये की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सत्यनारायणाला बोलवलं त्यावेळेस नक्की जा, 100% जा, वेळात वेळ काढून जा. एखाद्या उपदेशी लोकांनी जर बोलवलं असेल की आमच्या इथं पारायण आहे किंवा असं असं पंचावतार उपार आहे, तिथं नाही गेले, नाही जमलं तरी चालेल, पण इकडं मात्र नक्की जा. कारण का, ज्यावेळेस तुम्ही जाता तेव्हा त्या देवतेची भक्ती ते लोक करत असतात. त्या देवतेच्या भक्तीतून काढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. परमेश्वराने ताकद तुम्हाला दिलेली आहे. परमेश्वर स्पष्ट जीवाला सांगतात की हे काही साने नाही, हे काही सोपं नाही.
देवतेच्या भक्तीपासून तोडणं, परमेश्वराच्या भक्तीला लावणं, आणि तो फक्त भक्तच करू शकतो. परंतु आपल्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे. आपल्या परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा, अत्यंत प्रखर प्रेमळ भाव आणि त्या तत्वज्ञानाची आपली ओळख ही 100% आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यातून कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास असला पाहिजे. मी अनेक ठिकाणी माझे प्रयोग केलेले आहे, म्हणून त्या प्रयोगातून मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण अन्य घरामध्ये जातो, तिथं सत्यनारायण मांडलेला असतो, लोक आलेले असतात, ब्राह्मण बसलेला असतो, तो प्रसाद देत असतो, आपण घेत असतो. पण आपण तर देवतेचा प्रसाद घेत नाही म्हटल्यानंतर आपण तिथं जाण्याचा प्रसंग निर्माण झालाय, आपण करतो काय? आपण सर्वांना हात जोडतो, तुम्हाला शुभेच्छा असं म्हणतो, तेव्हा ते लोक म्हणतात प्रसाद घ्या. आम्हाला चालत नाही. अरे, देवतेचा प्रसाद का चालत नाही? आणि मग तिथूनच सत्संगाला सुरुवात होते. देवतेचा प्रसाद आम्हाला का चालत नाही? तर आम्ही भक्ती परमेश्वराची करतो. आणि तो परमेश्वर कोण आहे? तुम्ही जे आज सत्यनारायण घातला, ते सत्यनारायण काय आहे? यातून काय फायदा तोटा तुम्हाला होणार आहे हे तुम्हाला सांगता येईल का? ते निरुत्तर होतात आणि तिथंच आपण 50% बाजी मारलेली असते. अत्यंत नम्रपणे, शांततेने श्रीमद भगवद्गीता त्यांना देण्यासाठी घेऊन जायची बरोबर. त्यांना तत्वज्ञान सांगायचं थोडक्यात. ते किती रिस्पॉन्स देतात त्याच्यावरती तत्वज्ञान सांगण्याचा टायमिंग आपण ठरवायचा. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास. रिस्पॉन्स दिला तर 1 तास. तत्वज्ञान सांगून ठोकूनच यायचं. आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला जर देता येत नसेल तर आपण आपल्या अस्तित्वाला काही अर्थच राहत नाही. म्हणून मानवानी अस्तित्व निर्माण करण्यासाठी पहिले आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. त्या प्रयोगातून आपण खूप काही शिकलो पाहिजे. आणि मूळ तत्वज्ञानाला आज आपण थोडक्यात स्पर्श करणार आहोत. ही सृष्टी कोणी निर्माण केली, कशासाठी निर्माण केली? ही सृष्टी निर्माण होण्या अगोदर किंवा या सृष्टीत हा जीव आपण येण्या अगोदर आपण होतो कुठं? आपण मायाच्या तम विभागात होतो. माया ही देवतेची सर्वात मोठी देवता, अनंत ब्रह्मांडाला व्यापून असलेली ही देवता. परमेश्वराची पिये असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण परमेश्वर देवतेच्या माध्यमातून कार्य करतात आणि प्रत्येक देवतेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी परमेश्वराने या चैतन्य देवतेला निवडलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच परमेश्वर या सृष्टीचा कारभार चालवतात. आपण मायाच्या तम विभागात कितपत पडलेलो होतो? कोणत्याही प्रकारचं सुख दुःख विरहित आपण होतो. कोणत्याही प्रकारच्या भावना आपल्याला नव्हत्या. शास्त्रामध्ये जड भरताप्रमाणे हा जीव पडलेला होता असा शब्द आलेला आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारच्या चेतना नव्हत्या. परंतु तो मेलेला नव्हता इतकं मात्र नक्की. तो जिवंत होता हे लक्षात घ्या. कारण मेला, त्याच्यात जर चेतना नसेल तर बाकीच्या गोष्टी रुजवण्यासाठी त्या शक्य नसतात. आणि म्हणून आपण निश्चल असं पडलेलं असताना परमेश्वराला आपल्या जवळची कृपा उपजली आणि स्वतःजवळचा आनंद कोणाला तरी द्यावासा वाटला. आणि तो आनंद द्यावासा वाटल्यानंतर परमेश्वरांनी शोधणी केली. शोधलं ही वस्तू द्यायची तर कोणाला द्यायची? त्यांनी देवतेकडे बघितलं परमेश्वरांनी. तर ह्या देवतेची संख्या अन्य लोक 33 कोटी समजतात, परंतु मूळ संख्या आपल्यालाच माहित आहे महानुभावांना. एका ब्रह्मांडाची 81 कोटी 1,15,10 देवता आहे. अशा अनंत ब्रह्मांडात अनंत देवता आहे. त्या देवतेकडे जेव्हा परमेश्वरांनी बघितलं तर त्या आनंद घेण्यासाठी अधिकारी नाही. त्या अधिकारी नसल्यामुळं परमेश्वराला तो आनंद त्यांना देता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्या नित्यबद्ध आहे. बद्ध म्हणजे कायमच्या बंधनात, कायमच्या बांधलेल्या. नित्य म्हणजे कायमचा. त्यानंतर त्यांनी प्रपंचाकडे बघितलं. प्रपंच जड असल्यामुळं घेण्याचा देण्याचा प्रश्नच येत नाही. राहिला फक्त जीव. त्या जीवाकडे परमेश्वराने जेव्हा बघितलं तेव्हा त्या जीवामध्ये अनंत दोषांनी हा बांधलेला जीव, अनादि आयुष्याने युक्त असा जीव, त्याच्यामध्ये अनंत दोष जरी असले, अनंत दोषाचा आळ जरी तो असला तरीही त्याच्याकडे एक सर्वात चांगला असे गुण कितीतरी आहे. आणि त्या गुणातला पहिला गुण सुंदर असा का जीव सर्वाधिकारी. सर्व अधिकारी म्हटल्यानंतर तो काही घेऊ शकतो, देऊ शकतो. आपण आज सर्वाधिकारी असल्यामुळं
आपण ठरवायचंय आपल्याला नरक पाहिजे, परमेश्वर प्राप्ती पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला दुःख पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे का ते दुःख मिश्रित सुख पाहिजे, हे आपण ठरवणार आहोत. आणि आपण ठरल्याप्रमाणेच आपण जर पायवाट केली तर आपल्याला ते भेटणार आहे. त्याच्यासाठी कष्टाची अत्यंत गरज आहे, इच्छेची अत्यंत गरज आहे. आजकाल खूप कष्ट घ्यावं लागत नाही. आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट घेतलेले, ते नंतरच्या एखाद्या सत्संगामध्ये ते नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत. पूर्वजांनी या कष्टातून आपल्याला तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु हे आपण किती सांभाळलंय, किती घेतोय, त्याचा किती फायदा आपल्याला भेटणार आहे याच्यावरती सर्व अवलंबून आपल्यावरती आहे. आणि म्हणून आपण हा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय माणूस उभा राहत नाही. तो उभा राहत नाही तोपर्यंत तो सक्षम होत नाही. तो सक्षम होत नाही म्हणून धर्मातल्या जे कर्तव्य आहे, धर्मातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्याला दिसतच नाही. असे कितीतरी लोक मला सांगतात की कशाला रिकामी उद्योग करतात, आपला देव भला आपण भलं. क्रिया करा, पारायण करा, पूजा करा, अन्नदान करा, हे देवाने सांगितलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपला आपला देव करा. कशासाठी रिकामी उद्योग करायचे? पण जेव्हा त्याला मी 4 पदार्थ विचारतो, 4 साधनं विचारतो, ते त्याला सांगता येत नाही. त्याला लीळाचरित्राची ओळख नसते, सूत्रपाठाची ओळख नसते. याचा अर्थ तो लंगडा उपदेशी आहे, तो लंगडा मानव आहे. जेव्हा त्याला हे कळेल की लीळाचरित्र काय आहे, सूत्रपाठ काय आहे, हे तत्वज्ञान काय आहे, तेव्हा तो विचार करायला लागेल. आणि तो विचार करायला लागला का मग त्याच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होणार नाही. ज्याच्या मनामध्ये असे प्रश्न होतात की आपल्याला त्याच्याशी काय करायचंय, तो मानभावच नाहीये. फक्त मानभावांच्या शाळेत आता त्यांनी फक्त नाव टाकलंय. तो आलाय, त्याला तोंड ओळख पण नाही. त्याला आता अभ्यास करावा लागणार आहे, समजावं लागणार आहे, पुढं पुढं सरकावं लागणार आहे. आणि म्हणून हे आपण सक्षमीकरणाचा जो उपक्रम हाती घेतलाय तो ज्ञानातून घेणार आहोत. आपण समजलं पाहिजे आपण मानव आहेत कोण, आपली ओळख काय, आपलं तत्व काय, आपलं सिद्धांत काय, आपला मूळ पाया काय. आणि म्हणून परमेश्वराने देवतेला निवडलं नाही स्वतःचा आनंद देण्यासाठी, प्रपंचाला निवडलेलं नाही स्वतःचा आनंद देण्यासाठी, तर या जीवाला निवडलेलं आहे. म्हणजे हा जीव किती किंमतवान आहे का, ज्याची किंमतच होत नाही. परमेश्वराने आपली निवड केली आहे, हा विचारच किती सुखदायी, किती आनंददायी, याचा सहजच विचार करा. एखादी व्यक्ती नोकरीला जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, तो खूप प्रयत्न करतो, अभ्यास करतो, परीक्षा देतो, आणि त्याची जेव्हा निवड होते, ते जे शासन असेल किंवा कोणत्या परीक्षा केंद्र असतील, त्याला त्याचा किती आनंद होतोय त्यालाच समजू शकतो. कारण त्याची लायबलता त्याला समजली, त्या परीक्षार्थींची लायबलता परीक्षा घेणाऱ्याला समजली. तशी परमेश्वराला आपली किंमत कळाली, पण आपल्याला आपली किंमत नाही. हे आपलं अज्ञान आहे, हे आपलं अन्यथा ज्ञान आहे. आणि हेच आपण काढायचं आहे. परमेश्वराने आपली निवड केली याचा अर्थ काय आहे याचं आपण सहजच चिंतन करा, सहजच लक्षात घ्या. आणि नंतर आपण पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. या माध्यमातून थोडासा तत्वज्ञानाला आपण टच केलं. इथून पुढच्या रेकॉर्ड या तत्वज्ञानावरती येणार आहेत. त्याच्यात चुकी होऊ शकतात, चुका होऊ शकतात, परंतु त्या चुका नामधारक वासनिक लोकांनी कोणाला तरी विचारून घ्यावं. परमेश्वराने स्पष्ट सांगितले, शास्त्र प्रतीती असते, गुरु प्रतीती असते आणि आत्मप्रतीती असते. शास्त्र वाचावं, समजून घ्यावं. जे गुरु आहे, गुरु म्हणजे नुसता उपदेश दिला ते गुरु नाही. सर्व साधू संत आपले गुरु समान आहे. एखादा वाचनिक आपल्याला तत्वज्ञान समजून सांगत असेल तर ते आपले गुरु समान आहे. म्हणजे परमेश्वराने स्पष्ट निमित्त मानायला सांगितलं. मग ते निमित्त काय, नुसतं उपदेश घेण्यासाठीच का? नाही, आपल्याला तत्वज्ञान सांगण्यासाठी निमित्त होतात, आपल्याला स्थानावर नेण्यासाठी निमित्त होतात, एखाद्या क्रियेला निमित्त होतात, योग्य अयोग्य चर्चेला निमित्त होतात. खरं म्हणजे मी सांगत असतो की इथं कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य. कारण प्रत्येकजण प्रत्येकाला निमित्त आहे. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाचा गुरु, प्रत्येकजण प्रत्येकाचा शिष्य आहे. ही जर विचारधारा आपल्यामध्ये रुजली तर आपल्यामध्ये मतभेद असल्याचं नसल्याचं कारणच राहणार नाही. प्रत्येकाला प्रत्येकजण मानायला सुरुवात करा, निमित्त माना. किती सुंदर तत्वज्ञान आपल्याला परमेश्वराने सांगितलं, पण त्या तत्वज्ञानापर्यंत आपण न पोहोचल्यामुळं आपल्यामध्ये मतभेद आहे, आपल्यामध्ये तू मी आहे, आपल्यामध्ये वाद आहे. आणि ते वाद मिटवण्याचं काम फक्त तत्वज्ञान करू शकतं. आणि म्हणून आपल्याला वास्तविक सक्षमीकरणासाठी सर्वात पहिला पाया म्हणजे तत्वज्ञान सांगून त्यांना उभं करावं लागेल. आणि त्यानंतर कर्तव्याची नजर, कर्तव्याची जाणीव त्यांना आपोआप होईल. आणि एकदा का कर्तव्याची जाणीव त्यांना झाली
का हा आमचा प्रयत्न आम्हाला खूप करण्याची गरज वाटणार नाही. त्यात मग कुणी असेल, नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असेल. साधू संतांना सर्व तत्वज्ञान माहीत असल्यामुळे कर्तव्याची जाणीव त्यांना खूप अगोदर झालेली आहे. फक्त ते तत्वज्ञानाची जाणीव होऊन सुद्धा ते कर्तव्याकडे का बघत नाही, तर त्यांनी साधुत्व स्वीकारलेले, त्यांनी त्याग केलेला आहे, त्यांना मर्यादा येतात आणि म्हणून साधुत्वाने आपल्याला वासनिकांना उभं करायचं असतं. खरं म्हणजे साधूंनी हे सक्षमीकरणाचं काम हाती घेतलं पाहिजे. त्यांचं ते काम आहे, त्यांची ती ड्युटी, त्यांचं ते कर्तव्य आहे. आणि जेव्हा वासनिक सक्षम होईल तेव्हा आपोआपच धर्मातल्या अडीअडचणी दूर होतील. वासनिक सक्षम करण्याचं काम जितक्या चांगल्या पद्धतीने साधू संत करू शकतात तेवढ्या चांगल्या पद्धतीनं कोणी करू शकत नाही, हा माझा 100% दावा आहे. परंतु त्याला मर्यादा येतात, अडचणी येतात. साजात्य हा जो वेद असतो, ही जी गोष्ट असते, ही ऐकण्याची, सांगण्याची जी पद्धत असते समाजामध्ये, साधू प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. जिथं साधू संत पोहोचत नाही तिथं वासनिकांनी ती ड्युटी सांभाळली पाहिजे. जिथं वासनिक पोहोचू शकत नाही तिथं साधू संत पोहोचले पाहिजे. आणि जिथं साधू संत पोहोचत नाही तिथं वासनिक पोहोचले पाहिजे. हे एकमेकाचं साजात्य झालं पाहिजे, एकमेकावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आणि आपण अवलंबूनच आहोत. वासनिकांवरती साधू अवलंबून आहे, साधूंवरती वासनिक अवलंबून आहे आणि आपण सर्व जो परिवार आहे तो परमेश्वरावरती अवलंबून आहे. ही भावना आपण घेतली पाहिजे, ही विचारधारा आपल्यामध्ये रुजली पाहिजे आणि ह्या भावनेतूनच आपण चालण्याचा नक्की प्रयत्न करू. हा सत्संगाचा पहिला भाग असा आपण समजा. इथून पुढे आपण पुढं सरकणार आहोत आणि त्या सरकण्यातून खूप सुंदर असं आपल्याला ह्या ज्या गोष्टी समजून घेण्यासाठी मदत होणार आहे. तो एक प्रोग्राम, एक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. तो गेली 10 वर्षापासून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राबवतोय. तिचे खूप चांगले परिणाम आम्हाला दिसलेले आहे आणि म्हणून आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन तुमच्यापर्यंत हा घेण्यासाठी एक परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनांनी आम्ही येत आहोत. खूप मोठ्या रेकॉर्डिंगनी बनवण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण आज लोकांना वेळ नाही. थोडक्यात त्याला ऐकता आलं पाहिजे. फक्त विनंती एकच आहे की जे बी ऐका अत्यंत शांतपणे, जे बी ऐका जेव्हा वेळ असेल तेव्हा, आणि जे पण ऐका त्याचं चिंतन करा. जेवण केलं पण ते पचवण्याची ताकद शरीरामध्ये नसेल तर ते शरीरात जे त्याच्याकडून एनर्जी मिळणार आहे ती मिळणार नाही. म्हणून ऐका, परंतु त्याचं चिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चिंतन केलं तत्वज्ञानाचं तर कोणत्याच प्रकारची चिंता करण्याची गरज तुम्हाला नक्कीच भासणार नाही, हीच अपेक्षा करतो. आणि यानंतर या गोष्टीला, आजच्या या पहिल्या सत्संगाच्या रेकॉर्डिंगला मी विराम देतो. दंडवत प्रणाम.